नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये पाहूयात काही वारीच्या बातम्या. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 399वा पालखी सोहळा आज पार पडतोय. आषाढी वारीसाठी आज तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य मंदिराला विविध रंगाच्या फुलांची सजावट सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य काही पाहू शकतोय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 339वा पालखी सोहळा आज पार पडतोय. देहू मधली ही दृश्य. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असा जयघोष या वारकरी भक्तांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आषाढी वारीसाठी आज तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान सुद्धा करणार आहे. या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. सागर, काय सध्या उत्साह पाहायला मिळते देहूमध्ये? नक्कीच गौरी, ज्या क्षणाची वारकरी वर्षभर वाट पाहत असतो तो क्षण आज आलेला आहे. आज आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळा 339व्या पालखी सोहळ्यानिमित्त देहू नगरी दुमदुमलेली आहे. या ठिकाणी सतत हरिनामाचा गजर आणि विठुरायाचा गजर आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर मागं पाहिलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची ही सजावट ह्या देऊळ मंडपाला करण्यात आलेली आहे. मुख्य मंदिर जे आहे ते आपण पाहत आहात. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज असे देखील या पुलांमधून रेखाटण्यात आलेलं आहे, ते लिहिण्यात आलेलं आहे. खरं तर या ठिकाणची जे मंडळी आहे ती नारायणगाव खेड या ठिकाणावरनं येऊन या ठिकाणी या फुलांची सजावट करताना आपल्याला दिसत आहे. विविध रंगांच्या फुलांनी या मंदिराला सजवण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी असणारं प्रत्येक मंदिर, ते हनुमानाचं असो किंवा रामाचं मंदिर असो, या ठिकाणच्या प्रत्येक मंदिराला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. लांबून लांबून आलेले वारकरी हे सकाळपासूनच आरतीनंतर दर्शन घेत आहेत. आतमध्ये या ठिकाणी कीर्तन करत आहेत व आपल्या विठुरायाचा दर्शनासाठी आतुर असणारे हे सगळेच वारकरी आता पंढरीच्या त्यांना वेध लागलेला आहे. कारण की आजच या ठिकाणी सकाळी जी आरती झाली त्यानंतर आरतीच्या नंतर पुढे या ठिकाणी 10 ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि त्याच्यानंतर खरं तर ह्या पालखी सोहळ्याला पालखी सोहळ्याची खरी या ठिकाणी पुढे तयारी असणार आहे व त्यानंतरच इथून पुढे पालखी प्रस्थान पुढे पंढरपुराकडे होणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन निखिल करंदीकर सोबत मी सागर शिंदे. नक्कीच सागर, खरं तर फार उत्साहाचं वातावरण आपण पाहू शकतोय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण देहूमधली हे दृश्य पाहत होतो. हजारो वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असं म्हणत अनेक वारकरी देहूमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं.